निलेश पवार, सुरेश शिंदे, गणेश रांजणे, संदीप शेलार आणि अनिल दनावडे हे दोन्ही टीमची स्क्वॉड तुम्हाला मी सांगितले. मॅच इम्पॉर्टंट आहे. मॅच क्रमांक 3 इथे सुरू होते. डायनॅमिक पॅन्थर या टीमने टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. रेनबो वॉरियर्स टीमकडून बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून ओपनिंगसाठी आपण जर पाहिलं तर अजय रांजणे आणि सूरज शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आणि डायनॅमिक पॅन्थर या टीमकडून बॉलिंग मार्क होती. तुम्ही चेतन शिंदे यांना पाहताय. पहिला बॉल चेतन फरांदे, पहिला बॉल वाईट आलाय. दुसऱ्या बॉलसाठी सज्ज होतील. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय अजय रांजणे. हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, अगदी मिडल स्टंपवरून हा बॉल ट्रॅव्हल होत असताना पंचांनी सांगितलं हा लीगल बॉल आहे. येतोय तो डॉट बॉल. चांगल्या प्रकारची स्पर्धा पाहता. ही या स्पर्धेमध्ये PTCच्या माध्यमातून सांगण्यात आलं की 10,000 पेक्षा जास्त व्ह्यूवर्स आतापर्यंत झालेत. फक्त 2 मॅच आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. कौतुक करावं लागेल PTC लाईव्हचं, ज्या पद्धतीने ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. कॅमेरामॅनचं कौतुक करेन. खऱ्या अर्थाने हे प्रत्येक क्षण आणि प्रत्येक गोष्ट मैदानावरती टिपण्याचं काम हे आमचे कॅमेरामॅन करतायत. हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. प्रेक्षक म्हणतील बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. येतोय तो अगदी पहिला चौकार, 4 धावा. सूरज शिंदे यांच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. मॅचला सुरुवात झाली आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय रेनबो वॉरियर्स बॅटिंग करते. 6 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आणि रेनबो वॉरियर्स बॅटिंग करताना आपण पाहतोय. चांगला बॉल आहे, यॉर्क पद्धतीचा बॉल. आणि इथे LBW साठी अपील मागितलं परंतु पंचांनी अगदी स्पष्ट नकार दिलाय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडू. येस, बॅटनी ही रन आम्ही स्कोरबोर्डमध्ये अंकित करतोय. म्हणजे 7 धावा स्कोरबोर्डती लागतील. तुम्ही स्पर्धा पाहताय, स्पर्धा अनुभवताय. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून स्पर्धा रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू बॉलर खेळलेला. झेल घेण्याची संधी होती बॉलरकडे परंतु हातातून बॉल सटकलाय चेतन यांच्या. येतोय तो डॉट बॉल. सुरुवात मात्र तुम्हाला चांगली करावी लागेल बॅटिंग करताना. पहिल्या मॅचमध्ये 93 धावा, दुसऱ्या मॅचमध्ये 70+ धावा. हे रेकॉर्ड झाले 2 मॅचमध्ये. त्यामुळे तुम्हाला फर्स्ट बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही 2 बॅट्समन पाहताय. अजय रांजणे आणि सुरेश शिंदे बॅटिंग करतायत. हा बॉल लेग साईडला खेचण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची कडा जागेवरती बॉल स्टँड झालाय परंतु धावा मात्र घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. येतोय तो डॉट बॉल. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा स्कोरबोर्डती लागतायत. अजय रांजणे बॅटिंग करतोय. 2 बॉल 0 धावा. सुरेश शिंदे बॅटिंग करतात 3 बॉल 5 वरती. हे तुम्ही स्पर्धा पाहताय जावली प्रीमियर मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून. ओहो, समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न चांगला होता. बॉल हातामधून सटकलाय. झेल ड्रॉप करताना आपण पाहतोय. कमालीचा झेल होऊ शकला असता हा झेल जर घेतला असता तर. चेतन यांच्या बॉलिंगवरती हा कडा प्रहार केला होता. धावा मात्र किती घेतल्यात तर किती घेतलं? फक्त 1 रन कंप्लीट केले दोन्ही बॅट्समननी. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. 8 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना स्कोरबोर्ड जर आपण पाहिला तर 3 बॉल 1 रन केले अजय रांजणेने आणि सुरेश शिंदे बॅटिंग करतायत 3 बॉल 5 वरती. 8 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 8च्या सरासरीने संघ पुढे गेला तर धावा स्कोरबोर्डवरती लागतील 40 धावा. थोडीशी घाई करा विनंती आहे. पंचांनाही आम्ही विनंती करतोय सर, क्षेत्ररक्षकांना जास्त वेळ घेऊन देऊ नका कारण आपल्याला मॅच कंप्लीट करायची. थोडीशी घाई करा प्लीज. आणि टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. षटक क्रमांक 1 आहे जिथे 8 धावा तुम्ही खर्च केल्या. टीम मीटिंग घेऊ नका, आपल्याला विनंती आहे. बॅटिंग करताना आपण पाहतोय 8 धावा स्कोरबोर्डती लागल्यात रेनबो वॉरियर्स या संघाच्या. आणि ज्या पद्धतीने कौतुक करावं लागेल बॉलिंग टीमचं. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलंय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. अर्जुन लोहार बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होती. स्ट्राईक एंडला मात्र बॅट्समन आहेत अजय रांजणे. ओहो, स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका खेळलाय. अगदी डीमार्टच्या दिशेने बॉल मार्गस्थ होत असताना
ठोकलेला अप्रतिम दर्शनीय अजय रांजणे टिपिकल स्ट्रोक, रन्स मिळतील 6 षटकार. अजय रांजणे बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये थोडीशी त्यांनी विकेट कशा पद्धतीने खेळतंय हे पाहिलं आणि या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. पुढचा बॉल, हा फटका पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. एक सोपा झेल सोडलाय पहा. अजय रांजणे स्ट्रायकर बॅट्समन आहेत आणि त्याचा झेल सोडलाय. या चुका तुम्हाला मॅचमध्ये महाग पडू शकतात पहा. सोपा झेल होता. यष्टीरक्षक किंवा बॉलर दोघांनी सहजरित्या घेऊ शकले असते, परंतु हा झेल मात्र धरणीला दान दिलाय. म्हणजे कॅच ड्रॉप होते. कॅच खूप इम्पॉर्टंट असतो मॅचमध्ये. आपण अनेकदा पाहिलं आहे, अनेक दाखले तुम्हाला इंटरनॅशनल क्रिकेटमधले देता येतील. ODIचा वर्ल्ड कप आपण पाहिला तर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाची मॅच मात्र कोण विसरेल. 91-7 ही स्थिती होती ऑस्ट्रेलिया टीमची. समोरच्या दिशेने हा डाऊन द ग्राउंड बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक फुटबॉल स्टाईलने अडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिजन मध्ये ठोकलेला हा क्लासिकल ड्राईव्ह, रन्स मिळतील 4 चौकार. झेल ड्रॉप करणं किती महागात पडू शकतं अनेक मॅचेसमध्ये पाहिलंय आपण. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाची मॅच जिथे मात्र ग्लेन मॅक्सवेलचा झेल फाईन लेग, शॉर्ट फाईन लेगला सोडला आणि तदनंतर तो सामना आपण पाहिला. एक हाती ग्लेन मॅक्सवेलने तो सामना जिंकून दिला आणि 201 ची मॅरेथॉन इनिंग खेळली होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. इथे पंचांनी काय इशारा केलाय? येस, डेड बॉल आहे. पुन्हा तुम्हाला हा बॉल टाकावा लागेल कारण बेल्स पडली होती त्या ठिकाणी. आपण जर पाहिली तर ऑफस्टम्पची बेल्स पडल्यानंतर पंचांनी हेरली, सांगितलं हा बॉल थांबवावा लागेल. डेड बॉल आहे. 19 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 1.3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. अजय रांजणे बॅटिंग करतायत. 5 बॉल 8 धावा त्यांनी केलेत आणि सुरेश शिंदे बॅटिंग करतायत. 4 बॉलवरती 9 रन त्यांनी बनवलेत. PTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 2 कॅमेऱ्याच्या साह्याने ही स्पर्धा तुम्हाला दाखवली दिली जाते. मारुती आणि अधिराजचं कौतुक करावं लागतील जे कॅमेरामॅन आहेत आणि मैदानावरचं प्रत्येक क्षण टिपण्याचं काम ते करतायत. पुढचा बॉल, अर्जुन निघालेत. हा बॉल खेचण्याचा प्रयत्न केलाय. वॉन्स ऑफ साइडला क्लासिकल एक्स्ट्रा कव्हरला उडवलेला हा अप्रतिम दर्शनीय क्लासिकल स्ट्रोक, रन्स मिळतील 6 षटकार. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतात. 25 धावा स्कोरबोर्डती लागतात. 1.4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. रेनबो वॉरियर्स या संघाचे संघमालक जर पाहिले तर श्री प्रेमदादा गायकवाड आहेत आणि त्यांच्याबरोबर श्री राहुल पिसा साहेब आहेत आणि यांच्या हा मालकीचा संघ आहे रेनबो वॉरियर्स. तर दुसऱ्या बाजूला आपण डायनॅमिक पॅन्थर संघ पाहिला ना तर श्री रावसाहेब डुशिंग साहेब यांचा संघ आहे आणि त्याच्यासोबत आहे तर श्री विशालदादा शिंदे यांच्या मालकीचा संघ. हा बॉल अकुट टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, पंचांनी हेरलं, सांगितलं हा वाईट बॉल आहे. 26 धावा स्कोरबोर्डती लागतायत. अर्जुन बॉलिंग करतोय. पहिली जोडी चांगली बॅटिंग करते. अजय रांजणे आणि सुरेश शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. आता मात्र स्ट्राईक एंडला सुरेश शिंदे आहेत. पुढचा बॉल, ओहो बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॉल अति वेगाने निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येतोय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अर्जुन लोहार करताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉल त्यांनी आतापर्यंत टाकलेत, परंतु काही बॉलवरती त्यांना मोठे फटकेही खेळलेत, परंतु काही बॉल त्यांनी डॉट केलेत. शेवटचा बॉल शेष. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्री लाईनवरती, येतील फेकतील तोपर्यंत. धावा मात्र किती घेतल्या जात आहेत तर धावा मात्र फक्त सिंगल म्हणजे 1 रन कंप्लीट केले. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय. 27 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. सरासरी जर पाहिली तर 13.5च्या सरासरीने हा संघ पुढे चाललाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 वरती नो लॉस. चला तिसरं षटक घेऊन या, ऐकूया एक मराठी संगीत.
मी विनंती करतो, चला षटक क्रमांक 3 घेऊन या. जास्त वेळ घेताय मित्रांनो तुम्ही. तुम्हाला माहीत पाहिजे षटक क्रमांक 3 कोण हाताळणार आहे, 4 कोण हाताळणार आहे, 5 खेळ कोण हाताळणार आहे. कारण मित्रांनो 5 षटकांचे आपण सामने खेळवतोय आणि आजच्या दिवसामध्ये 9 मॅचेस आहेत. प्लीज थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती आहे. पंचांनाही आम्ही वारंवार सूचना केल्यात, त्या ठिकाणी सांगितलंय की फिल्डिंग टीमला जास्त वेळ आपल्याला द्यायचा नाहीये. रोहन धनावडे बॉलिंग मार्कवरती आलेत. आता बरीचशी चर्चा झाली, टीम मिटिंग झाली, त्यानंतर रोहन धनावडेंना संधी दिली. आता स्ट्राईक एंडला मात्र सुरेश शिंदे बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. 7 बॉल 16 धावांवरती खेळत आहेत. मॅच मजेदार होईल, इंटरेस्टिंग होईल. पहिल्या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे, परंतु डीप पॉइंटला झेल टिपलाय. काय झेल टिपलाय याल, रनिंग झेल आणि अप्रतिम चांगलं कलेक्ट केलंय बॉलला आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. सुरेश शिंदे यांना माघारी जावं लागेल. अगदी 16 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. होत आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निलेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इनॅट क्रमांक 3 वरती पहिल्या ओपनिंग जोडीने चांगली स्टार्ट करून दिले, परंतु ही स्टार्ट दिली त्याचा एंड चांगला करावा लागेल रेनबो वॉरियर्स या संघाला. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय निलेश पवार दाखल झाले. त्यांच्या जोडीला मात्र अजय रानने चांगली बॅटिंग करतायत. 5 बॉल 8 धावा त्यांनी केल्यात आहे. 27 वरती 1 ही स्थिती आहे रेनबो वॉरियर्सच्या संघाची. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फक्त बॉलला स्टेअर केलंय. 1 रन अगदी चोटी घेण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या पुढे जाईल. 28 वरती 1 ही स्थिती आहे रेनबो वॉरियर्सच्या संघाची. मैत्री ग्रुप जावली च्या माध्यमातून येणारी ही भव्य दिव्य स्पर्धा 3 दिवसाचं अप्रतिम आणि एक दर्जेदार नेत्रदीपक आयोजन तुम्ही पाहताय. आजचा हा पहिला दिवस आहे, शुक्रवार आहे आणि आजच्या मॅच क्रमांक 3 तुम्ही पाहताय. सत्र क्रमांक 1 चा खेळ तुम्ही पाहताय. पुढचा बॉल रोहन धनावडे. हा बॉल आपल्या स्टाईलमध्ये ऑन साईडला खेचलेला बॉल, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतील. टिपलेला अप्रतिम चांगला झेल मी म्हणेन. महत्वाची विकेट अजय रांजने बॅक इन टू पवेलियन. मोठी विकेट. थँक्यू सो मच. प्रशांत पवार यांनी कॅच, विशाल शिंदे यांनी कॅच पकडले आणि मला वाटतं ते संघमालक सुद्धा आहेत. आणि काय झेल पकडलाय, काय ज्या पद्धतीने आपण पाहिलं ह्या बॉलला चांगल्या पद्धतीने जज केलं, कारण बॉल खूप वेळ हवेमध्ये होता आणि त्याचा फायदा क्षेत्ररक्षकाला नक्की झाला. परंतु पावसाळी क्रिकेट आहे, बॉल हातामधून सटकतोय, बॉल ओला आहे, परंतु विशाल शिंदेचं कौतुक करावं लागेल. चांगला झेल टिपला, विकेटचं पतन होतंय. म्हणजे 28 वरती 2 ही रेनबो वॉरियर्स या संघाची स्थिती आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रशांत पवार आलेत बॅटिंगसाठी. आता मात्र ही जोडी नवीन आहे आणि या जोडीला मात्र इथून पुढे चांगली पार्टनरशिप करावी लागेल. बॉलिंग मार्कवरती तुम्ही रोहन धनावडेनं पाहताय. चांगली बॉलिंग आतापर्यंत त्यांनी केले. 3 बॉल हाताळले, 2 रन्स दिलेत आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त केले. पुढचा बॉल रोहनचा, खोलवर टप्प्यात टाकलेला बॉल, खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन आहे. डॉट बॉल येतोय. ठीक आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र स्थिर आहे. एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड होती 28 लागते. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. रेनबो वॉरियर्स या संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. रोहन बॉलिंग करतायत. हा फक्त बॉलला पुश केले. पॉइंट रिझन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही. अगदी कव्हरचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत तोपर्यंत धावांसाठी धाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय, दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतंय. पहिल्या 2 मॅच अगदी चांगल्या पाहायला मिळाल्या.
आणि दोन्ही मॅचमध्ये मोठा स्कोर आलाय. प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मॅचमध्ये चौकार षटकार लागले की प्रेक्षकांना ते आवडतात आणि पहिल्या 2 मॅचमध्ये खूप मोठा स्कोर झाला. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉलनी थोडासा काटा बदली केला आणि बॉल मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. येतोय तो डॉट बॉल. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालाय. 30 वरती 2 ही स्थिती आहे रेनबो वॉरियर्स या संघाची. रोहन दनावडे यांचं कौतुक करावं लागेल. काय षटक हाताळलंय त्याने, जबरदस्त षटक हाताळलंय, त्यांचं कौतुक करावं लागेल. 30 वरती 2 ही स्थिती आहे. ऐकूया एक मराठी संगीत. आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली, परंतु तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग चांगली राहिली. कधी आपण जर पाहिलं तर खेळ रेनबो वॉरियर्स या संघाच्या बाजूने जातोय. तर कधी खेळ मात्र आपण जर पाहिला तर डायनॅमिक पॅन्थर या संघाच्या बाजूने जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 वरती 2 ही स्थिती आहे. पुढचा बॉलर तयार होतोय. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट हा बॉल खेळलाय. पाणी आणि गवत खूप आहे त्या कारणाने पहा क्षेत्ररक्षक स्किट होत आहेत. 2 धावा घेण्यापासून तुम्ही दोन्ही बॅट्समनला रोखू शकत नाहीये. धावा मात्र स्कोरबोर्डती लागतात. 32 वरती 2. प्रशांत पवार आणि निलेश पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात रेनबो वॉरियर्स संघाकडून. बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय अबी आलाय. अबीने पहिला बॉल हाताळला, त्याच्यावरती मात्र 2 रन्स आलेत. पुढचा बॉल निलेश पवार यांच्यासाठी. फुलटॉस बॉल आहे. काय फटका खेळला यार, जबरदस्त टोला. कोपरखेना स्टेशनच्या दिशेने हा बॉल मार्गस्थ झालाय. हवाई सफर, हवाई हल्ला, जबरदस्त स्ट्रोक. रन्स मिळतील 6 षटकार. व्हॉट अ बॅटिंग यार, व्हॉट अ स्ट्राईक. निलेश पवारने हा मारलेला षटकार सकाळपासूनचा सर्वात जास्त लांबचा षटकार म्हणायला काय हरकत नाही. फुलटॉस बॉल, त्याचा परिपूर्ण समाचार. पुढचा बॉल अबीचा. हा बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची स्टिकर एंडला हा बॉल लागलाय, परंतु धावांसाठी धाव केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न यशस्वी होईल का? हो, इथे झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. या 2 धावांनी धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 40 वरती 2 ही स्थिती आहे रेनबो वॉरियर्स संघाची. पुन्हा एकदा चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय निलेश पवार यांची. 4 बॉल आणि 11 धावांवरती तो खेळतोय. प्रशांत पवार 3 बॉल आणि 2 धावांवरती खेळतोय. PTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. खूप चांगल्या प्रकारचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते, कौतुक करावं लागेल. हा बॉल मिडल स्टंपवरून जात असताना क्षेत्ररक्षकाने पंचांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. पुढचा बॉल असेल. हा बॉल ऑन द राईज खेळलाय, ऑफ साईडला. स्ट्रोक चांगला आहे, डीपला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धावा किती मिळतील पाहणं गरजेचं. एका धावेवरती थांबावं लागतंय दोन्ही बॅट्समनना. धावसंख्या जर विचार केली तर किती झाल्या? 42 धावा स्कोरवरती लागतात. 42 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 42 धावा. रेनबो वॉरियर्स संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. प्रशांत पवार आणि निलेश पवार ही जोडी जमले मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग. अबीचा पुढचा बॉल प्रशांतसाठी. हा लो फुल टॉस बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉल पाठीमागच्या दिशेने फ्लाय स्लिपमधून निघून चालला एका धावेसाठी. यस, लेग पाईजमध्ये 1 रन आहे. ती आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडतोय. धावा मात्र 43 वरती 2 ही स्थिती आहे. 43 लॉस ऑफ 2 विकेट. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. शेवटचा बॉल आहे षटक क्रमांक 4 मध्ये. अबी बॉलिंग मार्क होती. पुन्हा एकदा निलेश पवार सामना करतील.
आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय ऑन साइडला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील आणि हा चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन होईल. निलेश पवारला परत जावं लागेल. 5 बॉल आणि 11 धावा त्यांनी केल्या. चांगली बॅटिंग केली परंतु एक मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन होत आहे. 43 वरती 3 ही स्थिती आहे रेनबो वॉरियर्सच्या संघाची. अक्षय ना, अक्षय टाका. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्वतः संघ मालक आहेत प्रेम गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता मात्र त्यांना हात खोलावे लागतील. षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू होईल. या ठिकाणी पुढची मॅच आहे, कोणती मॅच आहे? विशाल 11 ना आणि श्री भैरवनाथ. पुढील मॅच साठी मी कॉल देतोय. चला टीम विशाल 11 आणि श्री भैरवनाथ वॉरियर्स टॉस साठी या. नाही चालू आहे आता 3 श्री. बॉलिंग मार्क होती. तुम्ही संदीप शिंदे यांना पाहताय. पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत प्रशांत. ओहो, डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट खेळलेला बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखी एक समोरच्या दिशेने खेळलेला अलॉंग द कार्पेट, एक देखना स्ट्रोक. रन्स मिळतील 4 चौकार. पहिल्या बॉलवरती बॅट्समन हवी झालेत. संदीप शिंदे यांच्यावरती आक्रमण केलंय. जर आपण पाहिलं तर हा बॉल ओव्हर पिच होता आणि त्याला मात्र स्ट्रेट बॅटनी अप्रतिम खेळला होता. 4 धावा देऊन गेलाय. एकूण धावसंख्या रेनबो वॉरियर्स या संघाची 47 वरती 3 ही स्थिती आहे रेनबो वॉरियर्स या संघाची. पुढचा बॉल असेल. बॅटिंग करत असताना तुम्ही प्रशांत पवार यांना पाहताय. प्रेम गायकवाड नॉन स्ट्राईकला आहेत. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्क पद्धतीचा बॉल, डायरेक्ट हिट करण्याची संधी असेल. धावा किती घेतल्या जात आहेत? 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? हो 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 हो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये समजण्या पलीकडचं क्रिकेट. तिसरी धाव कंप्लीट केली. या 3 धावांनी धावसंख्या स्कोरवरती लागते 50 धावा. रेनबो वॉरियर्स संघ पहिला टप्पा तर पार केलाय. महत्वाच्या धावा होत्या. 50 धावा स्कोरवरती लागल्यात. एक फायटिंग टोटल अगदी उभी केले रेनबो वॉरियर्स या संघाने. प्रशांत पवार चांगली बॅटिंग करतायत. 7 बॉल 10 धावा त्यांनी केल्यात. प्रेम गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांनी कोणताही बॉल अजूनपर्यंत फेस केलेला नाहीये. पुढचा बॉल संदीप शिंदे यांचा. प्रशांत पवार, प्रेम गायकवाड आता मात्र स्ट्राईक एंडला, परंतु पहिला बॉल वाईट आलाय. अगदी दोन्ही संघ मालक आहेत. एका बाजूला संदीप शिंदे संघ मालक आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रेम गायकवाड यांच्यामधलं विशाल शिंदे, माफी असावी. हो हो, हा खराब बॉल आहे. पंचांनी अगदी लगेच सांगितलं की हा नो बॉल आहे, बिमरचा नो आहे, म्हणजेच पुढचा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिट आहे. संधी होती कारण कमरेच्या वरचा बॉल होता. त्या बॉलला तुम्ही षटकारामध्ये रूपांतर करू शकला असता. विशाल शिंदे आणि प्रेम गायकवाड हे दोन्ही संघ मालक मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. विशाल शिंदे पुन्हा निघतील प्रेम गायकवाड यांच्यासाठी. हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनी अक्रॉस द बॅट हा बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत का? हो, इथे पोहोचलेत, परंतु धावा मात्र घेतल्या जातील 2 रन्स कंप्लीट करताना. दोन्ही बॅट्समन सहजरित्या 2 धावा कंप्लीट करतायत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. 54 धावा स्कोरवरती लागतायत. 3 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत विशाल शिंदे यांनी 3 बॉल हाताळलेत आणि धावा मात्र 11 खर्च केल्यात. महागडं षटक ठरू शकतं. चला पुढच्या दोन्ही कॅप्टनना आम्ही विनंती करतो या. चला विशाल 11 आणि श्री भैरवनाथ वॉरियर्स. पुढचा बॉल, हा बॉल उचललाय, हवेमध्ये खेळलाय. बॉल भरपूर वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करण्याचा प्रयत्न करतायत आणि मात्र झेल टिपलाय. क्या बात आहे, रणजितनी झेल टिपलाय. एक चांगला झेल इथे घेत असताना रणजित पवार. प्रेम गायकवाड यांनी जबरदस्त टोला लावला होता, परंतु
बॉल बराच काळ हवेमध्ये राहिला आणि एक सोपा झेल रणजित पवार यांनी पकडला. नवीन बॅट्समन धनाजी लोहार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धनाजी लोहार म्हटलं ना की तुमची बॅट ज्या वेळेला बिघडते किंवा बॅट जेव्हा तुटते, दांडा निघेल तुमचा ना, बॅट तुम्हाला रिपेरिंग करायची असेल ना, तर एक नाव आपल्या समोर येतं, ते नाव म्हणजे धनाजी लोहार. आणि आज मात्र धनाजी लोहार बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आमचे परम मित्र आहेत. याच मैदानावरती लहानाचे मोठे झालेत. 40+ कोपरखेने या टीममध्ये पण त्यांना खेळताना पाहायला मिळतं. आज संघासाठी गरज आहे. काही चेंडू बाकी आहेत, म्हणजे 2 बॉल बाकी आहेत. मोठे कडा प्रहार तुम्हाला करावा लागेल. विशाल शिंदे निघालेत. हा लेग साईडला खेचण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. धाव मात्र 1 घेण्यामध्ये दोन्ही बॅट्समनना यश आलंय. धावा स्कोरबोर्डती लागतायत 55 धावा. चला पुढचा टॉस करतोय. निलेश सर प्लीज या. चला दोन्ही कॅप्टन लगेच या. 55 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. शेवटचा बॉल शेष आहे. विशाल शिंदे, काही चेंडू त्यांनी चांगले टाकले. त्यानंतर आपण जर पाहिलं, पहिले काही चेंडू होती त्यांना फटके पडले. हा बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साईडला अलॉंग द कार्पेट खेळलाय. बॉल क्षेत्ररक्षक रणजित पवार येतील तोपर्यंत धावा किती घेतल्या जात आहेत? 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव कंप्लीट केली जाते. चौथीचा प्रयत्न होईल का? 3 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. म्हणजे धावा एकूण स्कोरबोर्डती लागल्या 58 धावा. 59 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये असेल. चला आपण जाऊया टॉसमध्ये. निलेश मर्डेकर सर प्लीज टॉस करून घ्या. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लगेच आपण आखा, कारण भरपूर सामने अजूनही शिल्लक आहेत आणि त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे, जर तुम्ही आयोजन समितीला काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे आणि त्यासाठी विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करा, ही विनंती आहे. निश्चित इथून पुढचा जो टॉस आहे ना, त्याची रूपरेषा आम्ही इथून पुढे काही वेळातच आपल्यासमोर सांगू. यानंतरचा टॉस कोणत्या संघांमध्ये होणार आहे त्याची रूपरेषा आम्ही इथून पुढे निश्चित तुम्हाला सांगू. तुम्ही पाहताय, अनुभवताय. आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चा दैदिप्यमान थरार. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 सामने झालेले आहेत. या लीगमध्ये तिसरा सामना सुरू आहे, जो सामना डायनामिक पॅन्थर विपक्ष रेनबो वॉरियर्स असा सुरू आहे. पहिला डाव संपलेला आहे, दुसरा डाव अजूनही सुरू आहे आणि प्रत्यक्षात हा सामना कोण जिंकेल यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, उत्कंठा वाढलेली आहे. परंतु एका बाजूला यानंतरचा सामना आम्ही अनाऊन्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण त्या सामन्याचा टॉस करणार आहोत. त्यासाठी पाहत राहा, ऐकत राहा. मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चा हा थरार. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. दोन्ही संघांनाही विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावा आणि बॅटिंग टीमला विनंती आहे की आपले बॅटिंग ऑर्डर पाठवा. परंतु या स्पर्धेला ज्यांनी अनमोल असं सहकार्य केलेलं आहे, विजेत्या 13 खेळाडूंना सायकल ज्यांच्या वतीने आम्हाला मिळालेली आहे, श्री डेव्हलपर्स ग्रुप, प्रवीण दादा शेलार, सुधीर दादा गोळे, विजय दादा शेलार, सुरेश दादा वाडकर यांच्या वतीने आम्हाला विजेता टीमसाठी 13 सायकल मिळालेल्या आहेत. परंतु उपविजेता खेळाडूंसाठी कूलर आहेत आणि हे कूलर आम्हाला दीपक तात्या पार्टे समाजसेवक दोस्ती ग्रुप संस्थापक आणि श्री अशोक दादा पार्टे समाजसेवक यांच्या वतीने मिळालेले आहेत. परंतु विजेता आणि उपविजेता टीमला 13 खेळाडूंना स्मार्ट वॉच आहेत आणि हे स्मार्ट वॉच आम्हाला वैभव दादा ओंबळे बोंडारवाडी धरण कृती समिती युवा संघटक यांच्या वतीने आम्हाला मिळालेले आहेत. आणि इथून पुढे आपण टॉस करूया आणि बाकीचे काही ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांची अनाउन्समेंट आपण यानंतर करूया, परंतु टॉस आपण प्रथमतः करून घेऊया. सागर दादा मोरे यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. आपण त्यांच्या शुभहस्ते हा नाणेफेकीचा कौल करूया. जावली तालुक्यातील लेजंड खेळाडू आहेत. चला टॉससाठी या.
आणि टॉस आहे एका बाजूला विशाल 11 श्री भैरवनाथ वॉरियर्स या दोन संघांमध्ये पुढची लढत आहे. एका बाजूला विशाल 11 संघ आहे विशाल दादा जांभळे यांचा, एका बाजूला श्री भैरवनाथ वॉरियर्स राजू दादा धनावडे यांच्या मालकीचा संघ. आपण नाणेफेकीचा कौल करूया. श्री भैरवनाथ वॉरियर नाणेफेकीचा कौल मागणं आपण कॉइन स्पिन करूया. छापा हा कौल आहे आणि नाणेफेकीचा कौल लागलेला आहे श्री भैरवनाथ वॉरियर्स या टीमच्या बाजूने. प्रतापदा तुमच्या संघाचा पहिला सामना आहे, तुम्ही टॉस जिंकताय, प्रथमता काय घेताय? आम्ही पहिली फिल्डिंग घेऊ, कारण जरा पावसाचं चिन्ह दिसतंय, पाऊस याची शक्यता आहेत, कारण अजून 5 ओव्हर बाकी आहेत, 5 ओव्हरमध्ये काही होऊ शकतं. आता तुमच्या टीमचा पहिला सामना आहे, कशी उत्कंठ आहे? ॲक्च्युली या सीझन की म्हणजे टुर्नामेंटमधली सगळ्यात बेस्ट टीम आहे ती माझ्या मते तरी. जर हा राऊंड जिंकला तर पुढे सगळं सोपं पडेल, एवढ्या सामन्याला आम्ही जोर लावू. निश्चित टॉस जिंकलेला आहे टीम भैरवनाथ वॉरियर्स या टीमने. जयेशदा टॉस तुमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला नाही, बॅटिंग विशाल 11च्या वाट्याला आलेली आहे, काय वाटतंय बॅटिंग करणार कुठपर्यंत टीमने मजल मारली पाहिजे? एवढं जास्तीत जास्त रन होतील तेवढा आम्ही प्रयत्न करू. लीग खेळत आहे, कसं वाटतंय? लीग खेळताना तर काय बोलण्यासारखं हेच नाही आहे, एवढी जबरदस्त लीग केलेली आहे आणि त्यात मैत्री ग्रुपने आम्हाला पहिलं प्राधान्य दिलं की विशाल 11वाल्यांना खेळण्यासाठी, त्यासाठी त्यांचं मनापासून स्वागत. निश्चित अधिकचा वेळ घेणार नाही, सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया विशाल 11ला आणि भैरवनाथ वॉरियर्स या टीमला. टॉस झालाय, टॉस जिंकलाय श्री भैरवनाथ वॉरियर्स या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. विशाल 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. वळूया आपण दुसऱ्या सत्राकडे आणि या सामन्याचं धावतं विवरण आपण ऐकूया संतोष देसाई सरांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. टॉस झालाय, महत्त्वपूर्ण टॉस आहे, मॅच क्रमांक 4 असेल, परंतु सत्र क्रमांक 2 मध्ये मॅचला सुरुवात होते, प्रारंभ होते. धनाजी लोहार पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज होतील. स्ट्राईक एंडला मात्र तुम्ही पाहताय विजय, ओहो लेजेंड खेळाडू आहेत, ओल्ड इज गोल्ड त्यांना म्हटलं जातं, विजय पवार यांना. आणि पहिला बॉल येतोय तो डॉट. अगदी धनाजी लोहर याची बॉलिंग तुम्ही पाहिली ना तर खूप चांगली ॲक्शन आहे त्यांच्याकडे आणि ज्या पद्धतीने ते बॉलिंग करतात ना, याच मैदानावरती खूप सारं क्रिकेट त्यांनी खेळलंय. अगदी क्रिकेटचे लहानपणापासूनचे धडे याच मैदानावरती घेतलेत आणि आज पहा या रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये आपण धनाजी लोहार यांना पाहतोय. विपक्ष तुम्ही पाहताय विजय शेलार, माफी असावी, विजय शेलार बॅटिंग करतायत. माफी असावी, विजय सुर्वे बॅटिंग करतायत. लेजेंड खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून नेहमी अपेक्षा राहिली आहे संघाला. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सामना पाहताय, एक जबरदस्त लढत दोन संघांमध्ये सुरू असताना डायनॅमिक पॅन्थरला मात्र आता बॅटिंग करायची आहे. धावा मात्र चेस करायच्या, तर एकूण धावा चेस करत असताना 59 धावांचा पल्ला राखायचा आहे, गाठायचा आहे. त्याच्यामध्ये हा पहा, हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी लेग स्टंप सोडून थोडासा बाहेर चाललाय. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, +1 आले, म्हणजे 2 धावा स्कोरबोर्डती आम्हाला जोडाव्या लागतील. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. मॅच क्रमांक 3 इथे सुरू आहे आणि डायनॅमिक पॅन्थरला 59 धावांचा पल्ला गाठायचा आहे. बॅटिंग करत असताना रणजित पवार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि विजय सुर्वे खेळतायत. रणजित पवार म्हटलं ना की जावली तालुक्यामधला एक होणार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थाने गोगवी गावच्या माध्यमातून आलेली सातारा चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट बॅट्समन हा किताब खऱ्या अर्थाने रणजित पवारनी पटकवला होता. टेनिस बॉल क्रिकेटला खऱ्या अर्थाने त्या नावाची दखल नेहमी घ्यावी लागते. यावर्षीचा KSK प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये डिस्ट्रिक्ट आयकॉन म्हणून आपण रणजित पवारला खेळताना पाहिलंय. आज मात्र गरजेचं असेल. डायनॅमिक पॅन्थर बॅटिंग करताना आपण पाहतोय. आता मात्र रेनबो वॉरियर्स करून धनाजी लोहार. हो, हा बॉल यॉर्क पद्धतीचा बॉल, चांगला बॉल, मात्र या बॉलला सन्मान दिलाय. फक्त प्लेस केले बॉलला आणि फक्त 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. पहा जोडी तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये पाहिली तर एक यंग टॅलेंट आहे, जिथे रणजित पवार सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, परंतु त्यांच्याबरोबर एक लेजेंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला विजय सुर्वे पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल धनाजी लोहार निघालेत. 59 धावा चेस करायच्या आहेत इथे.
हा बॉल चांगला बॉल आहे, मिडल स्टंपला टाकलेला बॉल, बॅटची कडा घेतले, पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. धाव मात्र फक्त 1 मिळेल. एक धावेपासून दुसरं काही मिळणार नाही. धावा 4 लागल्यात स्कोरबोर्ड होती. डायनेमिक पॅन्थर ही टीम बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. 59 धावा चेस करायच्या आहेत. तुम्ही स्पर्धा पाहताय मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. आदरणीय सन्माननीय अंकुश बाबा कदम साहेब यांच्या नावावरती ही पुरस्कृत स्पर्धा आहे. पुढचा बॉल धनाजी लोहार यांचा. रणजित पवार स्ट्राईक एंडला. ओहो, जबरदस्त फटका आहे. पॉइंट रिसन मध्ये कट केलाय बॉलला. धावा किती घेतल्या जातील? गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत होते, तिथून त्यांना येणं बॉल कलेक्ट करणं याच्यामध्ये बराचसा वेळ गेला. तोपर्यंत दोन्ही बॅट्समननी 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 6 धावा. 5 बॉल खर्च होत असताना आपण पाहतोय. धनाजी लोहार चांगली बॉलिंग करतायत आणि खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक उत्कृष्ट मित्र म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. रणजित पवार स्ट्राईक एंडला. फुलटॉस बॉल क्रिकेटमध्ये फुलटॉसला माफी नाही. या बॉलला पाठवलंय ऑन साईडला. 1 टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. रणजित पवारच्या बॅटमधून आलेला हा ब्रँडेड स्ट्रोक. रन्स मिळतील 4 धावा मिळत आहेत, परंतु पंचांनी सांगितलंय की बिमरसाठी ते चेक करतील. रिव्ह्यू पंचांनी स्वतः घेतलाय. टीव्ही अंपायरकडे हा कॉल आलाय. आमचे टीव्ही अंपायर या ठिकाणी पाहतील आणि लगेचच निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. षटक इथे समाप्त होते. काय होतंय या पुढच्या घडामोडी अगदी तुम्हाला आम्ही सांगू. फेअर बॉल आहे. कारण जर बॅट्समन पाहिले ना स्वतःचं घर म्हणजे क्रीज सोडून पुढे आले होते, त्या कारणाने हा नो बॉल नसेल. पंचांनी सांगितलं. शशी साटम सर आहेत आमच्याबरोबर जोडले गेलेत आणि हा निर्णय आलाय. 4 धावा होत्या म्हणजे 10 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 10 रन स्कोरबोर्डती लागतायत. इथून पुढे जर आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ बाकी असेल आणि उर्वरित 4 षटकांमध्ये 49 तब्बल धावा करायच्या आहेत. चला थोडीशी घाई करा. पंचांना विनंती आहे सर जास्त वेळ घेऊन देऊ नका. षटक क्रमांक 1 आहे. तुम्ही मीटिंग घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. बॅट्समननाही विनंती केली जाते चला त्वरा करा. धनाजी लोहार यांचं कौतुक करावं लागेल. 10 धावा खर्च केल्यात त्यांनी आणि चांगली बॉलिंग केली. विकेट्स मात्र प्राप्त करू शकले नाहीत, परंतु एक चांगली षटक त्यांनी हाताळलंय. बॉलिंग मार्कवरती अजय रांजणे यांना प्राचारण केलंय. चला थोडीशी घाई करा बॅट्समन प्लीज. विजय सुर्वे आणि रणजित पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. 49 धावाची गरज असेल इथून पुढे 4 षटकांमध्ये. 24 बॉल 49 धावा. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी 12.25 ची सरासरीने तुम्हाला या धावा चेस कराव्या लागतील. आपण जर लाईव्ह व्ह्युअर्स पाहिले तर 10,000 कधीच क्रॉस केलंय. म्हणजे आत्ताचा आकडा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. हो नक्कीच. ही मॅच समाप्त झाल्यानंतर किती लाईव्ह व्ह्युअर्स आमच्याबरोबर जोडले हे आम्ही तुम्हाला सांगू. पीटीसी क्लीन आणि क्लिअर काम करते मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने टिपली जाते. पुन्हा एकदा एक चांगला बॉल. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही रन असेल, जिथे मात्र सूर्यकांत आढाव सर आणि शशी साटम सर एक उच्च दर्जाचे पंच मैदानाच्या आतमध्ये काम पाहत आहेत. अनेक ओपनच्या खुल्या गटातील स्पर्धा आपण पाहिल्या असतील, तिथे मात्र हे 4ही पंच आपण नेहमी पाहत असतो आणि आज मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला त्यांनी महत्त्वपूर्ण वेळ दिलाय. अचूक पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, शिस्तबद्ध पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे पंच मात्र नेहमी चर्चेत राहिलेत. पुढचा बॉल अजय रांजणे यांचा पुढचा बॉल रणजित पवार यांच्यासाठी. ओहो बॅकफुटला गेले, कट केलाय. प्रॉपर टायमिंग जुळून आले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे अलॉंग द कार्पेट अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. रणजित पवार टिपिकल स्ट्रोक. रन्स मिळतील 4 चौकार. वॉटर स्ट्रोक यार. अगदी वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलमध्ये या बॉलला खेळलं होतं. बॉलला येऊ दिलं, बॅटचा फेस ओपन केला आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. रणजित पवार ब्रँडेड स्ट्रोक. रणजित पवारकडे अनेक स्ट्रोक आहे. त्याची तुम्ही बॅटिंग स्टाईल पाहिली, त्याचा स्टान्स पाहिला, त्याच्याकडे वेळ खूप आहे. ज्या पद्धतीने आपण रोहित शर्मांना बॅटिंग करताना पाहतो त्या पद्धतीने रणजित पवारची स्टाईल कुठेतरी मिळती जुळती आहे. अनेक स्पर्धा रणजित पवारने गाजवल्यात.
त्याच्यामध्ये सातारा चॅम्पियन ट्रॉफी जी गुगवे गावच्या माध्यमातून आलेली खास ही स्पर्धा रणजित पवारने गाजवली होती. पुढचा बॉल, ओहो बॅकफुटला गेला, ऑन साईडला बॉलला खेचलंय, बॉल सीमारेषा ओलांडतोय. काय स्ट्रोक खेळलाय, देखना दिमागदार, अफलातून, अभूतपूर्व क्लासिकल स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. क्षेत्ररक्षकाला संधी होती इथे मात्र, परंतु क्षेत्ररक्षकाने हा बॉलला सोडलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. चौकारांची हॅट्रिक संपादन केले. कारण रणजित पवार म्हटलं ना की तोडफोड बॅटिंग तुम्हाला नेहमी पाहायला मिळते. आज पहा संघासाठी म्हणजे डायनॅमिक पॅन्थर या टीमसाठी काय बॅटिंग करतो यार. सुपर बॅटिंग, लागोपाठचे 3 चौका त्यांनी ठोकलेत. कमालीची बॅटिंग. पुढचा बॉल, ओहो या बॉलला ऑन द राईज, काय फटका खेळलाय, अप्रतिम जबरदस्त फटका. परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, बाउंड्री लगत हा बॉल अडवलाय. रणजित पवार आपल्या जागेवरती थांबले, त्यांना वाटले हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु क्षेत्ररक्षकाची कमाल. क्या बात आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता पीटीसीच्या माध्यमातून. काय बॉल अडवला यार. रणजित पवार यांना वाटलं की हा षटकार आहे, परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. 2 धावा कंप्लीट केल्यात. काय स्ट्रोक खेळला होता या बॉलला, ऑफस्टंप वरून उचलला होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये काय क्षेत्ररक्षण झालंय, कमालीचं क्षेत्ररक्षण यार. सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. बॅटची काढा, नशिबाचा सहारा मिळालेला नाहीये इथे. अगदी बॅटच्या टो एंडला हा बॉल लागला. रणजित पवार बाद होत आहेत, स्वतःवरती नाराज आहेत. अगदी जड पावलाने मैदानाच्या बाहेर जाताना त्यांना पाहतोय, कारण चांगल्या फॉर्म मध्ये होते, ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते रणजित पवार. 6 बॉल 17 धावा त्यांनी खेळल्या आणि मैदानाच्या बाहेर चाललेत. प्रेम गायकवाड म्हणजे टीमचे नेते, अर्थातच टीमचे संघ मालक, यांनी तो कॅच पकडला होता. मॅच जबरदस्त होईल. 21 वरती 1 ही स्थिती आहे डायनेमिक पॅन्थर या संघाची. रेनबो वॉरियर संघाने 59 धावांचा जो डोंगर रचला आहे त्याचं प्रत्युत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना डायनेमिक पॅन्थर पहिल्या विकेटचं पतन झालंय. रणजित पवारची एक क्लासिकल आणि एक मनमुराद आनंद देणारी फलंदाजी इथे थांबली मित्रांनो. 6 बॉल 17 त्यांनी केल्या. चांगली क्लासिकल बॅटिंग केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नवीन बॅट्समन चेतन फरांदे, आनेवाडी गावचे खेळाडू आहेत. आनेवाडी गावाचं नाव तुम्ही ऐकलं ना की आपण अगदी वाई साताऱ्याच्या दिशेने जात असताना आनेवाडी टोल नाका लागतो, निलेश सर बरोबर ना, आणि अगदी त्या टोल नाक्याच्या बाजूला हे आनेवाडी गाव आहे. आनेवाडी गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. पॉइंट रिजन मध्ये फटका दिमागदार खेळलाय. आपल्या स्टाईल मध्ये बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय का हे पाहणं गरजेचं. हा बॉल चाललाय, बाउंड्री लाईन ओलांडतोय. आणखी एक क्लासिकल स्ट्रोक, रन्स मिळतील 4. आल्या पावली आलाय चौकार. षटक क्रमांक 2चा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 25 धावा स्कोरबोर्ड ती लागतात. म्हणजे इथून पुढे 18 बॉल 34 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. ही मॅच अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. या मॅचमध्ये मजा येईल, कारण दोन्ही संघ ज्या पद्धतीने लढत आहेत. कारण पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग करत असताना रेनबो वॉरियर्स यांना आपण पाहिलं. दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र त्याचं प्रत्युत्तर चांगलं देत असताना आपण डायनॅमिक पॅन्थर या टीमला पाहतोय. 25 वरती 1 ही स्थिती आहे. 18 बॉल आणि 34 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी डायनॅमिक पॅन्थर या संघाला. थोडी घाई करा, पंचांना मी विनंती करतोय, जास्त वेळ तुम्ही प्लीज देऊ नका आपल्या क्षेत्ररक्षकांना, कारण वेळ खूप कमी आहे. आत्ता 3री मॅच सुरू आहे. इथून पुढे अजूनही 6 मॅच आहेत, त्याची नोंद घ्या. खेळाडूंना विनंती करतोय, आम्ही संघ मालक असतील, संघ नायक असतील, वेळ वाचवा मित्रांनो. अगदी आयोजन टीमला तुम्ही काय देऊ शकता तर तुमचा वेळ द्या, कारण एक स्पर्धा ज्या पद्धतीने आपण पाहतो ही स्पर्धा 3 दिवसीय स्पर्धा आहे आणि एक चांगली स्पर्धा, आपण चांगल्या दाटणीची स्पर्धा आपण पाहतोय. बॉलिंग मार्क होती सुरेश शिंदे. गाव आहे कोळगर आणि 22 गाव मधून बिलॉंग करतात. आणि आता मात्र बॉलिंग मार्क होती येत आहेत सुरेश शिंदे, एक नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचांनी सांगितला. हा बॉल अगदी
डावी एस टी सोडून चालला. यस, वाईट प्लस 1 बाईच्या रूपामध्ये 1 रन येते म्हणजे 2 धावा आम्ही स्कोरबोर्डमध्ये अंकित करतोय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते 27 वरती 1. डायनामिक पॅन्थर. मजा येईल या मॅचमध्ये, कारण जसा जसा स्कोर पुढे जाईल तशी मॅच इंटरेस्टिंग होत जाईल. प्रेक्षकांना काय हवं असतं की जी मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाते ना मित्रांनो, ती मॅच प्रेक्षकांना आवडते. एक हाती सामना कोणालाही आवडत नाही, कोणत्याही प्रेक्षकाला आवडत नाही. मजा येईल या मॅचमध्ये. पुढचा बॉल सुरेश शिंदे यांचा. या बॉलवरती हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉपला बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखी एक स्ट्रोक येतोय विजय सुर्वे यांच्या बॅटमधून. चेतन फरांदे यांच्या बॅटमधून आलेला हा नशिबाचा चौकार. 4 धावा. 31 धावा स्कोरबोर्डती लागतायत. पहा मॅच पुढे चालले आणि जशी मॅच पुढे जाते तशी तशी या मॅचमध्ये रोमांच यायला लागलाय. कौतुक करावं लागेल. नमस्कार रोशन पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, थँक्यू, स्वागत आहे आपलंही या ठिकाणी. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये थर्डमॅनला हा बॉल जात असताना धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये करतायत. धावा किती घेतल्या जात आहेत तर धावा 2 कंप्लीट केल्या जात आहेत, म्हणजेच एकूण धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचले. 29 रन्स. हो, माफी असावी, एक चौकार आहे आणि नंतर 2, म्हणजे टोटल धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 33 धावा स्कोरबोर्डती लागतायत. माफी असावी. 59 धावांचा पाठलाग करत असताना डायनॅमिक पॅन्थर. मजा येते या मॅचमध्ये. दोन्ही संघ या ठिकाणी लढतायत, झडतायत, संघर्ष करतायत या मॅचमध्ये. सुरेश शिंदे यांना तुम्ही पाहताय, अनेक स्पर्धा त्यांनी ॲज अ सातारा आयकॉन म्हणून अनेक स्पर्धा खेळल्यात आणि चांगल्या दाटणीचे खेळाडू आहेत. मग बॅटिंग असो बॉलिंग असो, परंतु आज मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल. समोर आहेत चेतन फरांदे. पुढचा बॉल, हा बॉल खेचण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. धावा किती घेतल्या जात आहेत? गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणेन मी. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले, चेतन फरांदे आणि विजय सुर्वे. 35 धावा स्कोरबोर्डतील लागतायत. डायनॅमिक पॅन्थर संघ विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे 15 बॉल 24 धावांची गरज. ही मॅच क्लोज होईल पहा, कारण आपण जर पाहिलं बॉल आणि रन्स मधलं अंतर काही जास्त नाहीये, परंतु दोन्ही संघ प्रयत्न करतायत. फक्त 9 रनचा जो फरक आहे तो कंप्लीट केला जाईल का हे पाहणं गरजेचं असेल. सुरेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. चेतन फरांदे स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल, हा बॉल खेचण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आहे. एसटी रक्षकाने चुकी केले. निसटता झेल पाहायला मिळाला. झेल घेणं महत्वाचं होतं. जर आपण रेनबो वॉरियर्स या संघाचा विचार केला तर झेल पकडा तुम्ही. तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल तर 1 रन मात्र दोन्ही बॅट्समनने कंप्लीट केली. 5 बॉल इथे समाप्त होत आहेत. 36 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 36 धावा स्कोरबोर्डती लागतायत. शेवटचा बॉल शेष आहे. सुरेश शिंदे आणि विजय सुर्वेंच्या विरोधात त्यांना हा बॉल टाकावा लागेल. हा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील परंतु बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम जबरदस्त टोला. रन्स मिळतील 6 षटकार. पलीकडे पडलाय ना, माफी असावी, चौकार आहे. प्रेक्षकांनी या ठिकाणी सांगितलंय की हा बॉल अगदी रेषेच्या आतमध्ये पडलाय 1 फूट. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 40 धावा स्कोरबोर्डती लागतायत. मॅच मध्ये मजा येते. दोन्ही संघ जर आपण विचार केला ना तर लढतायत मैदानाच्या आतमध्ये. अर्ज आली ना बॉल, एक आहे का? या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत का पाहणं गरजेचं. हो, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 42 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 बॉल आणि 17 धावांची गरज. तर त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्त खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आमचे मित्र अरुण कदम यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांना विनंती केली जाते की मुख्य व्यासपीठावरती या. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आमचे मित्र अरुण कदम, आपण मुख्य व्यासपीठावरती या.
आपलंही या स्पर्धेदरम्यान मनापासून सहर्ष स्वागत. चला घाई करा, विनंती आहे, चला थोडीशी घाई करा. 12 बॉल आणि 17 धावांची गरज आहे आणि दोन्ही टीम यानंतर ज्यांची मॅच आहे, निलेश सर आपण तयार ना? अगदी मॅचचा जसा शेवटचा बॉल पडेल, मॅच समाप्त होईल, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जा मित्रांनो. इथून पुढे आपण जर पाहिलं तर अजून 6 मॅच आहेत आणि आपल्याला जर विचार केला तर वेळ वाचवावा लागेल. चला मॅच सुरू करा प्लीज. 12 बॉल आणि 17 धावांची गरज. पहिल्या 2 मॅच जर आपण विचार केला, ज्यांनी फर्स्ट बॅटिंग केली ते दोन्ही संघ त्या ठिकाणी जिंकले. या मॅचमध्ये काय घडतंय ते पाहणं गरजेचं. पहिल्यांदा धावा चेस केल्या जात आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील. 12 बॉल 17 धावांची गरज. रेनबो वॉरियर्स की डायनेमिक पॅन्थर, हे दोन संघांमध्ये कोणता संघ पुढे जाईल, म्हणजे कोणता संघ एक मॅच जिंकेल सुद्धा पाहणं गरजेचे. दोन्ही संघ पहिली मॅच खेळतात. आता मात्र बॉलिंग मार्क होती जर आपण पाहिलं, संदीप शेलार लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय बॅट्समननी. इथे मात्र सिंगल रन कंप्लीट केले. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 43 धावा, म्हणजे 16 धावांची गरज असेल इथून पुढे. 11 बॉल आणि 16 धावांची गरज. 11 बॉल 16 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. संदीप बॉलिंग मार्क होती. आता मात्र विजय सुर्वे जे ओपनिंगला आलेत आणि एका बाजूने त्यांनी मात्र चांगली बॅटिंग केली, मी म्हणेन. थांबलेत एका बाजूने. बंद ठेवा. पुढचा बॉल विजय सुर्वे यांच्यासाठी. विजय सुर्वे आणि विजय सुर्वे. ओल्ड इज गोल्ड. काय स्ट्रोक खेळलाय, ज्या पद्धतीने या बॉलवरती आक्रमण केलं, अगदी या बॉलवरती लिहिलं होतं 6 धावा. षटकार विजय सुर्वे. अप्रतिम बॅटिंग. काय यार, जबरदस्त स्ट्रोक. ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जातं? जुने खेळाडू, जेवढा जुना तांदूळ ना तेवढा चवदार असतो. काय बॅटिंग चालले यार. 1 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट हा बॉल खेळलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, तोपर्यंत फक्त सिंगल रन कंप्लीट केली जाते, म्हणजे धावा स्कोरवरती लागतात 50. 9 बॉल 9 धावांची गरज. मजेदार मॅच तुम्ही पाहताय. रेनबो वॉरियर्स संघाला प्रयत्न करावा लागेल. काही विकेट्स त्यांनी घेतल्या, काही डॉट बॉल केले ना तर ही मॅच पुन्हा एकदा रेनबो वॉरियर्स संघाच्या बाजूने जाईल. परंतु डायनॅमिक पॅन्थर हा संघ अगदी कॅल्क्युलेशन करून खेळला या पूर्ण मॅच मध्ये. अकोटप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होतोय. धावा किती घेतल्या जातील? 2 धावांचा प्रयत्न यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि काय घडलंय मॅच मध्ये? एका बाजूला 2 बॅट्समन समजण्या पलीकडचं क्रिकेट. कोणाची विकेट दिली जाईल? आणि पहा सिनियर खेळाडू आहेत. पहा स्वतःहून ते चांगले बॅटिंग करत असताना ना मैदानाच्या बाहेर येत आहेत मित्रांनो. विजय सुर्वे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चांगली बॅटिंग केली, परंतु एका स्ट्राईकला 2 जण गेले, परंतु त्यांनी स्वतःची विकेट दिली. हे सिनियर खेळाडूंचा आदर्श घेणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. नवीन बॅट्समन अमर यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आता मात्र धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. 8 बॉल 7 धावांची गरज. थोडीशी घाई करा. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा. हाही नियम तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल मित्रांनो. मॅच खेळत असताना कॅप्टनना आम्ही ते सांगतोय. चला पुढचा बॉल. 8 बॉल आणि 7 धावांची गरज. पुढच्या 2 मॅच टीमनी तयार राहा. हा बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. ऑन साइडला गगनचुंबी हवाई हल्ला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. अफलातून अभूतपूर्व अविश्वसनीय स्ट्रोक. रन्स मिळतील 6. षटकार. चेतन फरांदेनी काय स्ट्राईक केले, काय बॉलला खेचून मारलंय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आडव्या बॅटनी खेळला. ऑन साइडला ज्या पद्धतीने हा बॉल फेकून दिलाय, अगदी सीमारेषेच्या बराच लांब जाऊन पडलाय हा बॉल. अगदी काय बॅटिंग केली यार. फक्त एका धावेची गरज आहे. निलेश सर आपण लगेच फ्रेश मॅच सुरू करणार आहोत. चला दोन्ही संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. 1 धावेची गरज आहे. त्वरित मैदानाचा ताबा घ्या, विनंती आहे तुम्हाला. 1 धावेची गरज. हा बॉल टॅप स्ट्रोक खेळलाय. हवेमध्ये बॉल आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक 2 येत आहेत.
कोण घेईल का कॅच. आणि इथे मात्र सिंगल रन कंप्लीट करत असताना हा सामना इथे फिनिश झालाय. डायनॅमिक पॅन्थर या संघाने हा सामना जिंकलाय. 8 विकेट्सनी हा सामना जिंकलाय मित्रांनो. काय कमालेची चेसिंग राहिली. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना हा सामना जिंकलाय डायनॅमिक पॅन्थर या संघाने. खूप खूप अभिनंदन. चला पुढच्या दोन्ही टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. प्रतापदादांची टीम आहे. आपल्याला विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि बॅटिंग टीमने बॅट्समन पाठवा.